सर्वप्रथम आजच्या प्रश्नोत्तराच्या वर्गामध्ये आपलं स्वागत. आतापर्यंत जर का तुम्ही अश्विन देशपांडेंच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सातत्याने चॅनल जे प्रसारित करतं ते सर्व व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. आणि आता आपण शुभदा मॅडमना विनंती करू. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे, या अनुकंपा आपण एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल दाखवतो की लगेच आपल्या मनात अहंकार पण येतो. असं का घडतं? कारण अनुकंपा इतकी शुद्ध आणि चांगली भावना नाहीये. लहानपणापासून ती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. मध्ये करुणा आणि अनुकंपा याचे जे अर्थ आपल्याला माहिती आहे त्यामध्ये आपण एक अर्थ लावून घेतो की ही करुणा किंवा अनुकंपा दर्शवण्यासाठी माझ्याकडे काहीतरी सुपिरियरिटी असायला पाहिजे आणि ती सुपिरियरिटी माझ्याकडे आहे म्हणून मी ती करुणा दाखवू शकतो, म्हणून मी ती दया बुद्धी निर्मित करू शकतो, म्हणून मला ते जमतं बरं का. मुळामध्ये ही सुपिरियरिटी हा एक भ्रम आहे. तुम्ही मला सांगा, प्रेम हा विषय तुम्ही हँडल केलेला नक्कीच. मध्ये नक्कीच केलाय की नाही? त्या प्रेमामध्ये ना सुपिरियरिटी असते ना इन्फिरियरिटी असते. बरोबर. प्रेमामध्ये असते ती फक्त आणि फक्त सहजीवनाची भावना, सहसंवेदनेची भावना. त्या सहभावनेसह करुणा अनुकंपा का बरे होत नाही? तर प्रेमाच्या पुढची संवेदना जागृती म्हणजे अनुकंपा. आणि जेव्हा प्रेम पूर्णपणे निरपेक्ष, निर्मळ, वंदनीय होत असतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने करुणा जागृती आपल्या मनामध्ये. परंतु आपण त्या करुणा आणि अनुकंपेला आपल्या व्यवहारामधले, आपल्या डॉमिनेशनचे, आपल्या अधिकाराचे, आपल्या पॉवरचे प्रतीक समजतो. सगळी गल्लत तिथेच. जेवढी शुद्ध भावना प्रेमाची आहे आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही तुमच्या नातवाच्या प्रेमामध्ये सुद्धा रममाण होऊ शकता, तसं एखाद्या दुःखात असलेल्या कुठल्याही व्यक्तींबद्दल जर का प्रेम वाटत असेल मनामध्ये, तर प्रेम वाटणं म्हणजे सगळ्यात वाईट विषय. का? कारण प्रेम म्हणजे अटॅचमेंट, हो की नाही? तो कनेक्ट. म्हणून त्या प्रेमाला आपल्याला खरं समजूनच नाही घेता. ज्या व्यक्तीशी तुमची कणही प्रेमाच्या स्वरूपामध्ये बंधनाची अट नाही, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही करुणा दर्शवता का, अनुकंपा दर्शवता का? हा विषय तुम्ही नीट लक्षात घ्या की तुमच्या नातवाबद्दलही तुम्हाला करुणा असायला हवी, अनुकंपा असायला हवी, प्रेमही असायला हवं. तसंच ते एका भिक्षेकऱ्याच्या बाबतीत मनात उत्पन्न होतंय का? मी भिकाऱ्यावर प्रेम करू? अश्विन, वेड लागलाय का तुम्हाला? सो प्रेम म्हणजे मानव जातीवर आपली असलेली भावनात्मक गुंतवणूक. करुणा म्हणजे जे काही मला भोग भोगायचे आहेत, कदाचित माझ्या परिस्थितीमध्ये
माझ्या पूर्वजन्मामध्ये माझ्या संचित कर्मानुसार हे भोग या गुणवत्तेवर मला भोगावे लागतायत. त्या व्यक्तीला त्याचे भोग त्याच्या गुणवत्तेवर त्याच्या कर्मांच्या भूमीवर भोगावे लागतायत. पण मुळामध्ये आम्ही दोघं समान, भोगांची तीव्रता दोघांसाठी सेमच, दोघांची दुःखांची तीव्रता सेमच, दोघांची सुखांची अनुभूती सेमच. हा विचार मनात उत्पन्न होतोय का मॅडम? आपल्यासाठी करुणा म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे ईश्वराने दिलेलं प्लस. त्या प्लस मधून जर का तुमची करुणा जागृत होत असेल तर ती करुणा मुळात नाहीच आहे, ती दया आहे. हा. आणि जर का ती दया तुम्हाला येत असेल, ती कीव येत असेल, तर तिचा करुणेशी काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर का मला म्हणाल की अनुकंपा जागृत झाली म्हणजे अहंकार जागृत होतो का? नाही. तुमच्या अहंकारापोटी तुम्ही दया जागृत करता आहात, त्याची आणि अनुकंपेची गल्लत करू नका. आणि तुमच्या त्या अहंकारापोटी, तुमच्या त्या प्लसच्या भावनेपोटी, तुमच्या त्या काहीतरी ईश्वराने माझ्यावर लय कृपा केलेली आहे म्हणून मला इतरांवर काहीतरी दया दाखवता येते, ही भावना जर का नष्ट झाली नाही तर कदाचित तुम्ही स्वतःबद्दल स्वतःची करुणा पण कधीच ओळखू शकणार नाही. स्वतःबद्दल स्वतःला वाटत असणारी अनुकंपा ही कधीही तुमच्या लक्षात येणार नाही. गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा या 3 गोष्टी सांगितल्या, त्यावेळेस ती करुणा दया नव्हती बरं का. चारित्र्य संपन्न पुरुष किंवा स्त्री, प्रत्येक मनुष्याला चारित्र्य संपन्न, शील संपन्न समजावी, प्रत्येकाच्या प्रज्ञेला मान द्यावा, प्रत्येकाला इक्वल समजावं आणि प्रत्येकाबद्दल सहसंवेदना ठेवावी, याच गोष्टीला करुणा म्हटल्या गेलेलं आहे. दॅट इक्वॅलिटी मॅटर्स द मोस्ट. दॅट बॉन्ड बिटवीन ह्युमन बीइंग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल तुमचं कौतुक की तुम्ही तिथपर्यंत पोहोचला. 2 गोष्टींची काहीतरी कनेक्शन्स आहेत एवढं तुम्हाला कळालं. यासाठी सुद्धा साधना करावी लागते. प्रश्न विचारल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. यातनं काही उपप्रश्न मनात निर्माण होत असतील तर जरूर विचारा. तर स्पष्टता आली की आपण म्हणतो अनुकंपा पण ती दयाच असते. आणि इकडे काहीतरी आहे, ही भावना मात्र आहे. म्हणजे आधी अहंकार आहे आणि मग दया आहे. अनुकंपानंतर अहंकार अशी नाहीये ते. आधी अहंकार आणि मग दया आहे. आता क्रोनॉलॉजिकली हे तुम्हाला समजलं की नाही? हे सुद्धा तुम्हाला पटकन कावर गळी उतरतंय, कारण त्यात एक तर्क आहे. हा. हो की नाही? हा, सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे काय झालं, शेवटी लॉजिक झालं. आता तुम्ही जेव्हा इलॉजिकली एखाद्या व्यक्तीबद्दल अपार करुणा अनुभवाल, तेव्हा तुमच्याकडे काय आहे हे महत्वाचं नाहीये, त्याला काय हवं आहे हे महत्वाचं असतं. ते देण्याची क्षमता आपली आहे की नाही आहे हेही महत्वाचं नाही. ते देण्यासाठी आपल्या मनामध्ये तो दात्याचा भाव येतोय का, तो दातृत्वाचा भाव येतोय का, हे महत्वाचं. नाही तर कर्णाने कवच कुंडल देऊन टाकली नसती. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या जन्मामध्ये जो धर्म आपल्याला निभवायचा आहे, जो स्वधर्म आपल्याला निभवायचा आहे, तो इतरांच्या संबंधात जास्त नाही येतो, आपल्या संबंधात जास्त आहे. जर का आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल अपार करुणा असेल, आपल्यातल्या त्या अश्विनबद्दल, तुमच्यातल्या त्या शुभदाबद्दल जर का तुम्हाला अपार करुणा असेल, तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तीच करुणा तुमची प्रेरणा म्हणून
सातत्याने तुमच्या साठी उपलब्ध राहील आणि जे जे म्हणून आध्यात्मिक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस तुम्हाला आले, जिथं जिथं स्वतःबद्दलचं ज्ञान प्रकट झाल्यानंतरचा तो आनंद तुम्हाला मिळाला, तो आनंद वाटण्याची धडपड म्हणजे करुणा. त्याला ते हवंय म्हणून देण्याची धडपड म्हणजे करुणा नव्हे. आपण काय करतो, आपण काहीतरी उत्पन्न करतो अगोदर, एक ग्राउंड क्रिएट करतो की त्याला काहीतरी हवंय, मला काहीतरी आहे माझ्याकडे, ते देता येतंय. आणि मग करुणा आणि प्रेम आणि अनुकंपा याचा उद्गम. तुम्हाला मी सांगतो, काल तुम्ही मला म्हणलात की लोक अनेक ठिकाणी त्यांची श्रद्धास्थानं आहेत, त्यांच्याशी कमिटेड आहेत. हे योग्य आहे ना, एकदम योग्य आहे. परंतु जर का या अखिल महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी 13 कोटी जनतेपैकी प्रत्येक जण त्या करुणेने जगाकडे बघायला लागला, तर अशा असंख्य गरजू लोकांची तुम्हाला हळूहळू दर्शन व्हायला सुरुवात होईल, ज्यांना अजून काही कळलेलंच नाहीये, ते नुसतेच चाचपडतायत, भटकतायत. आणि जे लोक अशा श्रद्धास्थानांकडे चाललेली आहेत, ते सुद्धा अंधभक्तीमुळेच चाललेली आहेत. आपल्याला तो जागृत समाज निर्माण करायचा आहे, ज्याला स्वतःचं पूर्ण भान आहे. आणि जर का हे आत्मभान आपल्याला यायला लागलं, त्याचं तार्किक उत्तर देणारा मनुष्य जर का आपल्या सान्निध्यात आला, तर आपल्याला असंख्य लोकांना त्यांचं दुःखांमधनं, विनाकारणच्या त्रासांमधनं मुक्ती करून देणं शक्य आहे. त्यालाच आपण आयुष्य सोपं करूया म्हणतो. बरोबर आहे? सो जेव्हा ती करुणा जागृत होईल की मला काही कोणाला द्यायचं नाहीये, मला जे मिळालं ते फक्त वाटायचं आहे, तो आनंद मला मिळवायचा आहे, देऊन मी तो आनंद मिळवत नाहीये. त्यांना जेव्हा ते घेता येईल, ती बुद्धी त्यांच्यामध्ये जागृत करता येईल मला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझी करुणा सफल. आपल्याकडनं ती प्रवाहित करणं आपलं काम आहे. जेव्हा ती आपण प्रवाहित करू, तेव्हा समोरच्याला त्याची जाण होईल न होईल, आपण ती करुणेचा वर्षाव सातत्याने करत राहायचा. आपलं काम एवढंच. त्यामध्ये अहंकार कधीच येत नाही. आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. हो सर. फार सुंदर. तर पुढचा प्रश्न कोणाचा आहे? घोटणकर मॅडम, एक मिनिट, तुम्हाला आधी स्क्रीनवर आणतो. तुम्ही आहात का? आहे सर. ओके, येस. काय म्हणते अमेरिका? हो, काय चाललंय, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. ओके, हो. बोला मॅडम, आदेश. माझा प्रश्न असा आहे की बाहेरचा आवाज किंवा बाहेरील दृश्य त्याच स्वरूपात आपले आकलन करण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती फक्त आपल्यातच असते का बाहेरच्या मध्ये सुद्धा असते? जे दृश्य आपण पाहतो किंवा जे ऐकतो त्याच्यामध्ये पण ती शक्ती असते का? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हा प्रश्न पडला, ती भूमिका मला सांगा. म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहिला आणि मला आनंद झाला, तर मला जी शक्ती मिळाली किंवा जे काही माझं आनंदाचं स्वरूप निर्माण झालं, तर ते त्या बाहेरच्या दृश्यामध्ये पण ती शक्ती आहे का, की ज्याच्यामुळे हा आनंद निर्माण होऊन तो खेचला गेला माझ्याकडून, का माझ्यातच शक्ती आहे की ज्याच्यामुळे मी तो आनंद उपभोगू शकते? व्हेरी नाईस. ऍक्च्युली तुमचा प्रश्न ना खूप गुणवत्तापूर्वक आहे. पण तुम्ही एका क्षणाकडे करता एका अंध व्यक्तीला समुद्र किनाऱ्यावर उभं करा. एकदा पूर्वेकडच्या समुद्रावर, एकदा पश्चिमेकडच्या समुद्रावर. त्याला सूर्योदयाची अनुभव, त्याला नाही. सूर्यास्ताचा अनुभव येणार आहे का? नाही. म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदयामध्ये ते सौंदर्य नाही,
ते सौंदर्य साकार करण्याची कपॅसिटी, क्षमता तुमच्या मनामध्ये आहे. त्या डोळ्यांमध्ये पण ती ताकद नाही. ते डोळे फक्त दृश्य घेऊन येत आहेत. त्या दृश्यामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमध्ये सौंदर्य टिपण्याची तुमची वृत्ती आहे, म्हणून तुम्हाला ती दिसते. त्यामुळे सौंदर्याची अनुभूती असो किंवा श्रवण करताना चांगल्या ध्वनीची अनुभूती असो किंवा आपल्या स्वतःच्या कानांमार्फत चांगला ध्वनी जसा आपण ऐकतो तसा चांगला स्पर्शाची अनुभूती असो, ही सगळी अनुभूती घेत असताना आपण ते आकलन आपल्या पद्धतीने त्या क्षणामध्ये जो चांगला मूड आहे त्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगामध्ये ती करत असतो. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही अत्यंत शोकाकुल असताना जर का मी तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर उभं केलं तर तुम्ही मला म्हणणार की हा सूर्य जसा मावळतो आहे तसं माझं आयुष्य सुद्धा आता मावळणार, कारण तुम्ही शोकाकुल परिस्थितीत आहात. सो माणसाच्या मनाच्या अवस्थेवर सौंदर्य किंवा कुरूपता, आनंद किंवा दुःख, प्रेम किंवा तिरस्कार व्यक्त होत असतो. आणि तोच मनात व्यक्त होण्याची जी अनुभूती आहे ती दर प्रसंगानुरूप वेगळी वेगळी असते. प्रसंग अनेक घडतात, परंतु एकच प्रसंग जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या मूड्स मधनं स्वतःकडे पाहाल, वेगवेगळ्या मनोवस्थेकडनं स्वतःकडे पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात की अरेच्या अर्थच बदलून गेला माझ्या मनातला. सो उषा हा व्यक्तिसापेक्ष अनुभव म्हणजे तुमचा अनुभव आहे. आणि सर, गुरुमंत्राचं काय? गुरुमंत्र म्हणजे तो तर असा दिलेला किंवा ऐकलेलाच असतो, पण मग त्याच्यात शक्ती का हा वेगळा भाग होऊन. लक्षात घ्या, श्रद्धा तुमच्या मनात असेल तर त्या मंत्राला तुम्ही मंत्र म्हणणार, त्याला तुम्ही अर्थ देणार की भक्तीपोटी मला याची मान्यता देणार, ते तुम्ही सांगा अगोदर. त्या गुरुने काही दिलं तरी घेण्याची वृत्तीच जर का त्या भक्तामध्ये नसेल तर त्या गुरुमंत्राला तरी काय अर्थ आहे सांगा मला. पण जेव्हा मनात भक्ती उत्पन्न होते तुमच्या आणि तो गुरु काहीतरी मंत्र देत असतो, त्यावेळेस त्या भक्तीमुळे तो देणाऱ्याचा गुरुमंत्र खऱ्या अर्थाने पवित्र होत असतो. तो देतो म्हणून तो पवित्र होत नाही. त्या गुरुला गुरु मानण्याची वृत्ती तुमची आहे. मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीला देव मानण्याची वृत्ती तुमची आहे. त्या सूर्यासमोर अर्घ्य देत असताना तुमची वृत्ती आहे की तुम्ही सूर्यासमोर नमन करता आहात. मग या मंत्रात सामर्थ्य नाही का? मंत्रामध्ये सामर्थ्य तेव्हाच जेव्हा तो मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये त्याच शक्तीने तुम्ही उपयोगात आणा. नुसत्या मंत्रामध्ये काहीच ताकद नसते. नुसत्या मंत्रामध्ये काय ताकद आहे? शब्द आहेत ते फक्त. संस्कृत भाषेतले शब्द असतील कदाचित, पण ते शब्द आहेत, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जर का मनामध्ये आता तुमची जीभ लवलवत असेल गुलाबजाम खाण्यासाठी आणि जर का मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम म्हणाल तर काय अर्थ आहे? तो राम नाही मनात, मनाच्या कणाकणामध्ये गुलाबजाम आहे. तर श्री गुलाबजाम जय जय गुलाबजाम म्हणलं तर जास्त योग्य राहील. त्या मंत्राला काय अर्थ राहिला नाही. सो पे अटेन्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे लक्षात येणं आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या शरीर बुद्धी मनाने तुमची चेतना जागृत करता. तो अनुभव जो तुमचा आहे तो इतका व्यक्तिगत आहे की बाहेरचा कुठलाही फोर्स, बाहेरची कुठलीही गोष्ट 100% व्यर्थ आहे जोवर त्याचा अभिप्रेत अर्थ तुम्ही तुम्हाला उपकारक पद्धतीने लावत नाही. सगळं तुमच्यावर अवलंबून आहे मॅडम. बाकी सगळं वृथा आहे. म्हणून मी कायम म्हणतो स्वधर्म जागृत करा. स्वधर्मामध्ये स्वतःला या अनुभूतीच्या जगतातून घेऊन जात असताना त्या अनुभूतीचा खरा अर्थ समजून घ्या
आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाच्या, तुमच्या बुद्धीच्या, तुमच्या शरीराच्या आकलनावर तुम्ही समजता त्या स्वतःच्या विश्वास आणि मूल्य प्रणालीवर तुमच्या समोर प्रकट होते. अन्यथा सगळं व्यर्थ आहे, सगळं वृथा आहे, काहीच अर्थ नाहीये, सगळं सगळं संपूर्ण अर्थहीन आहे. पण तुम्ही जेव्हा मनामध्ये भक्तिभाव घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करता, तेव्हा त्या मूर्तीला अर्थ आहे. नाहीतर यवन येतो, मूर्ती तोडतो, निघून जातो. त्याच्या मनात भाव नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही गुरुला, कुठल्याही देवाला, कुठल्याही मंत्राला, कुठल्याही श्लोकाला मध्ये तोवर साकार करू शकणार नाही जोवर तुमच्यामध्ये तो भाव नाही. तुमच्यावर अवलंबून आहे त्या बाहेरच्या गोष्टींवर किती ताकद आहे. कारण ती ताकद तुमच्यामध्ये तेव्हाच सामावेल आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्याल जेव्हा तुम्हाला त्याच पद्धतीने ती गोष्ट स्वतःसाठी साकार करता येते. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. धन्यवाद. धन्यवाद. चला तर अचानकपणे दरवेळेसप्रमाणे ग्रुपवर न टाकता डिस्कशन चालू असतानाच प्रश्न आठवणाऱ्या देशपांडे मॅडमकडे आपण जाऊयात आणि असाच कपाळाला हात लावून त्यांना स्क्रीनवर आणूयात आणि आता त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करूयात. येस मॅडम. नाही झालं अनम्यूट. अनम्यूट नाही झालं. आत्ता झालं. सॉरी. मला नेहमीच प्रश्न पडतो की दुसऱ्यांकडनं अपेक्षा, एक तर स्वतःकडून माणूस अपेक्षा करतो आणि दुसऱ्यांकडे ते थांबायचं कसं? का बरं थांबायचे? नाही पण मग कसं नाही थांबवलं की कसं असतं की आपल्याला आता समजा मला कोणाकडनं काहीतरी पाहिजे ते आपल्याला मिळत नाही, मग आपल्याला ते दुःख होतं किंवा कोणाला आपल्याकडनं काहीतरी पाहिजे ते आपण देऊ शकत नाही, त्याचंही आपल्यालाच दुःख होतं. मग ते थांबवायचं कसं? तुमची स्वतःकडनं श्वास घेण्याची अपेक्षा आहे. हो. का बरं थांबवायची मग तुम्हाला अपेक्षा? नाही ती सहज आहे ना, ती मला कळत पण नाही ते होऊन. हे जीवन म्हणजे सातत्याने तुमच्या स्वतःच्या नियंत्रणातली गोष्ट आहे का? नाही. आधी ही रियालिटी ऍक्सेप्ट करा की देर आर व्हेरी फ्यू थिंग्स इन युअर कंट्रोल. बरोबर. व्हेरी व्हेरी फ्यू थिंग्स, राईट. आता दुसरा प्रश्न हा आहे की या अपेक्षा निर्मित तुमच्याच मनात होत आहेत. हो, माझ्या मनात होत आहेत त्या एक माझ्या. एक मिनिट. होतात की नाही? हो की नाही मध्ये उत्तर द्या. हो की नाही? हो हो तशाच त्या कोणाच्या दुसऱ्याच्या मनात ते निर्मित होऊ शकतात ना. हो तुमच्या मनातल्या अपेक्षा निर्मितीवर तुमचाच नियंत्रणाचा विषय. हो. त्याच्या मनातल्या अपेक्षा निर्मितीवर तुमचा काही आहे नियंत्रणाचा विषय? नाही. ते का बरं त्याच्या मनाचं नियंत्रण मिळवायचंय तुम्हाला? इतर लोक तुमच्याकडनं जेवढ्या पाहिजे तेवढ्या अपेक्षा, माझ्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की तुम्ही माझ्यासाठी हिमालय पर्वत पोळासकट उचकटवा आणि माझ्यापर्यंत घेऊन या. आणणार का? त्याला काही अंत नसतो. लक्षात घ्या, स्वतःच्या मनामध्ये ज्या अपेक्षा आपण निर्मित करतो त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे. म्हणून त्या अपेक्षांचं आधी अवलोकन शिकावं की माझ्या मनामध्ये अपेक्षा ज्या निर्मित होतात क्षणाक्षणाला, त्या निर्मित होणं नॅचरल आहे. त्या अपेक्षा निर्मित होऊ द्या. त्या निर्मित होणाऱ्या अपेक्षा आहेत, त्याच्यामध्ये वास्तव, अवास्तव, नैसर्गिक, अनैसर्गिक, छोट्या छोट्या, अति प्रचंड, ह्या सगळ्या अपेक्षांचं एकदा अवलोकन सुरू झालं की आपल्याला काय झेपतं, आपल्याला काय नाही झेपत हे आपल्या लक्षात येईल. जे झेपतं ते करायचं, जे नाही झेपत ते सोडून द्यायचं. ते पण त्याच्या मागे दुःख येतं की अरे दुःख यासाठी येतं की तुमचा अहंकार आहे. तुम्हाला हिमालय उचकटायचंच आहे काही करून, त्याला मी काय करणार? ज्या क्षमतेमध्ये ज्या अपेक्षा आहेत, ज्या क्षमतांची तुम्ही प्रदर्शन केल्यानंतर अपेक्षांची पूर्ती करू शकता,
त्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या क्षमतांच्या बाहेर आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमची जी धडपड आहे ती अहंकारापोटी आहे. ते अहंकार दुःखाचं मूळ कारण. मग त्या क्षमता पूर्ण करू शकत नाही म्हणून डबल दुःख. मग त्या समोरच्याची नाराजी आली की ट्रिपल दुःख. मग तुम्ही स्वतःला मारायसाठी जो प्रयत्न सुरू करता ते चौपल, फोर्थ, ओके, दॅट इज क्वाड्रपल. असं करत करत आपण दुःखांचा फक्त पहाड उभा करतोय, बाकी काय करत नाही. बरोबर. Pay attention. Everything is happening because आपल्याला समोरच्यानी एखादी गोष्ट जर का अपेक्षा व्यक्त केली तर त्याला आनंदितच करायचंय, हा हट्ट आहे आपला. हो. ती पूर्ण झालीच पाहिजे. आपण हे मानायलाच तयार नाही की काही अपेक्षा आपण नाही करू शकत. स्वतःच्या नाही करत, इतर लोक तर दूरच गेले. राईट. सो अपेक्षा निर्मिती आपल्या काम वासना असल्यामुळे सातत्याने निर्मित होत राहते. आणि त्या अपेक्षा जेव्हा निर्मित होतात तेव्हा त्याच्याकडे साक्षीभावाने पहा. अपेक्षा तुमच्या स्वतःच्या बद्दल आणि इतरांच्या बद्दल फुलफिल होण्याची शक्यता आहे. आणि जर का त्या फुलफिल झाल्या तर नाराजी आहे का? नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग. परंतु जशा काही तुमच्या स्वतःकडनं असलेल्या अपेक्षा किंवा तुमच्या इतरांना असलेल्या अपेक्षा, तुम्हाला इतरांकडून असलेल्या अपेक्षा याचा भंग होईल त्यावेळेस आपल्याला दुःखाचीच अनुभूती येणं आवश्यक आहे. का तोही आनंद साजरा करा की अरे या नव्हत्याच रिअलिस्टिक. आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न केला, आपल्या दृष्टीने आपण जो फोर्स लावायचा तो फोर्स लावला, परंतु तरी सुद्धा प्रयत्नांते परमेश्वर नाही झाला. भले तुम्ही जोपर्यंत हा हट्ट धराल, समजा मी तुमच्या समोर अपेक्षा व्यक्त केली की मॅडम उद्या माझ्याकडे ना अरेबियन समुद्र पाठवा ना जरा. ती अनरिअलिस्टिक आहे ना, ती रिअलिस्टिक नाहीच आहे. हो की नाही? मी जर का तुम्हाला म्हणलं की मॅडम जरा या आत्मभान आयुष्य सोपपुऱ्या चळवळीकडे अनुकंपेने बघा, तर ते शक्य आहे. ते शक्य आहे का? तेही अशक्य आहे, कारण ती माझी अपेक्षा आहे. तुम्ही ती पूर्ण करावी याचं कंपल्शन जर का मी सुरू केलं तर माझ्यासारखा महामूर्ख मीच. मी अपेक्षा करू शकतो, पण त्या अपेक्षा पूर्तीसाठी हट्ट धरणं, त्या अपेक्षा पूर्तीसाठी स्वतःला दुःख करून घेणं, ही माझी वृत्ती ज्या दिवशी निर्मित होईल त्या दिवशी सर्व विषय संपला. हो की नाही? सो अपेक्षा कोणी अतिशय साधी सिंपल अपेक्षा पण करू शकतं, अति विशाल अपेक्षा पण करू शकतं, सायमल्टेनियसली अनरिअलिस्टिकही करू शकतं. तुम्हाला त्याच्यावर काहीही नियंत्रण नाही. बरोबर आहे? त्यामुळे अहंकार, अपेक्षा, आकलन त्या क्षणात आपल्याला वाटत असलेली गोष्ट तुम्हाला मी सांगतो अनरिअलिस्टिक अपेक्षा कशी असते. तुम्ही जर आनंदाच्या लाटेवर सवार असाल, आनंद भरपूर लुटत असाल आणि तुमच्या समोर एखादा जर का ऍक्सिडेंट झाला आणि 2 लोक मृत पावले त्याच्यामुळे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं तरी सुद्धा तुम्ही पाठ फिरून तुमचा आनंद साजरा करायला सुरुवात करत जाऊ दे, ते होतच राहतं. चला आपण आपला बर्थडे साजरा करूया. नाही करू शकत. करू शकतो, आपण करतो. आपण कानाडोळा करतो, आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला आपले मूड्स आवश्यक असतात. दिस सीम्स अनरिअलिस्टिक, कारण मी तुमच्यासमोर ती घटना जागृत करून सांगतो आहे. परंतु आपण या जगामध्ये जेव्हा आत्ता 2 जण बोलतो आहोत तेव्हा त्या हमासच्या आक्रमणानंतर इस्रायल तिकडे सातत्याने काहीतरी मिसाईल्स टाकत आहे आणि त्या मिसाईल्समुळे असंख्य लोक मरतायत. पण मात्र आपला आज बर्थडे साजरा करणार, आपल्याला काही फरक पडत नाही. ओके, एवढंच. समोर आपल्या कुठेतरी लांब आहे आणि ते आपल्याला माहिती आहे, आपल्या नॉलेज मध्ये आहे, पण ते आपल्या समोर नाही. माझ्या डोळ्यासमोर घडलं तर ते नाही करू शकत, पण म्हणून ते आपण करू शकतो. जे कोणी करत असतील किंवा आपण करू शकतो ते.
पण ते माझ्या घरात किंवा माझ्या कॉलनीत माझ्या डोळ्यात दृष्टीसमोर झालं तर नाही करू शकत. तुमचा जो शब्द आहे ना, माझं, माझ्या समोर, हा. त्या अहंकाराचं द्योतक आहे. एव्हरीथिंग हो. इज रिलेटेड टू मी. जो विच इज नॉट रिलेटेड टू मी, गेलं तिकडं, मला फरक नाही पडत त्याचा. यही तो है मूळ कारण मॅडम. पण मग हे कसं म्हणजे माझं मलापासून कसं आपण सेपरेट करू शकतो? एक बेसलाईन लक्षात घ्या. मी खूपदा सांगितली ही गोष्ट. तुमचे आंघोळ केल्यानंतर बाथरूमच्या सिंक मधले केस सुद्धा तुम्हाला तुमचेच वाटतात. हो. हा जो अध्यास आहे, हा जो ममत्वाचा विषय आहे, यालाच म्हणतात ओव्हर अटॅचमेंट. जोपर्यंत ही गुंतलेली मनाची परिस्थिती, जोपर्यंत ही शरीरावरची, बुद्धीवरची आणि मनावरची सातत्याने ममत्वाची भावना, माझं 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 म्हणण्याची वृत्ती ही जाणार नाही, तोवर या गोष्टींकडे साक्षी भावाने तुम्ही कधी बघणारही नाही. क्षणापुरतं तुम्ही म्हणता की शीलाला दुःख झालं, परंतु अंतिमतः तुमच्या मनामध्ये विचार येतो, शीला म्हणजे कोण? मी. तो ममत्वाचा भाव तुम्हाला सोडावा लागेल आणि सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याबद्दल घडता आहेत त्या व्यक्तीला स्वतःच्या मनात त्रयस्थ करून टाका. त्याच्याकडे बघण्याचा भाव, तुम्ही विचलित होण्याची गरज नाही, कारण तुमचं मन आणि तुमची चेतना दोन्हीही अदृश्य आहेत, त्या भौतिक नाहीत. त्या भौतिक शीलाकडे आणि त्या बौद्धिक शीलाकडे त्रयस्थपणे पाहायला सुरुवात केल्यास तुम्हाला साक्षात्कार होण्याची शक्यता आहे की जे काही घडतंय त्या देहाबद्दल, त्या बुद्धीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल घडतंय जी शारीरिक भौतिक आहे. परंतु माझ्यामध्ये अभौतिक शक्ती जी आहे त्याच्याचमुळे मी साक्षीभाव निर्मित करू शकते आणि त्याच्यामुळे मला त्या शीलामध्ये गुंतून पडायची गरज नाहीये. त्या शीलाला कोणी शिव्या घातल्या तर ती शीला अजिबात विचलित होण्याची गरज नाहीये. त्या शीलावर कोणी प्रेमाचा वर्षाव केला तर त्या शीलाने अतिरंजित, उत्साहित, अति प्रेमाची गरज नाहीये. त्या शीलाला तसंच स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ असा असे, त्या स्थितप्रज्ञतेवर, स्थिर शरीरावर, स्थिर मनावर पोहोचवण्याची ताकद शीला या चेतनेमध्येच आहे. याकडे तुमचं लक्ष कृपया जरा थोडस का होईना 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 1% 2% न्यायला सुरुवात करा. म्हणजे या अध्यासामधनं आपली हळूहळू वृत्तींची निवृत्ती व्हायला सुरुवात होते. अन्यथा तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमचीच आहे, तुमच्या मालकीची आहे, तुम्हीच ती निर्मित केलेली आहे, तुमचंच सगळं विश्व आहे. या छोट्याशा विश्वामध्येच आपण जन्माला येतो, या छोट्याशा विश्वामध्येच आपण निघून जाऊ. विश्व मात्र तसंच राहील. मूळ संस्कृती या विश्वाला निसर्ग समजून, या निसर्गाचा प्रकृतीचा घटक समजून परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, म्हणजेच त्या सगळ्या रियालिटीजला आपल्यासमोर आणण्यासाठी आपला जन्म आहे मानवाचा. त्यासाठी ज्ञानकांड थोडस आपल्या जवळ करावं ही नम्र विनंती. खूप छान सर, खूप छान सांगितलं. मस्त प्रयत्न. ओके. चला, अजून कोणी यांना तात्कालिक पद्धतीने प्रश्न आठवले? नसल्यास विचारू का सर? अरे वा, तुम्ही नाही विचारायचं, तुम्ही विचारायचं. एकच मिनिट, तुम्हाला जरा स्क्रीनवर घेऊन येतो. येस बेला मॅडम. ऍक्सेप्टन्स लेवल कशी वाढवायची आपण? आता मी जी बोललो ते ऍक्सेप्ट केलं का तुम्ही? काही प्रमाणात होतं सर, पण ते पूर्णपणे नाही होत. रिजेक्शनची वृत्ती सोडा, म्हणजे ऍक्सेप्टन्स पूर्ण व्हायला सुरुवात होईल. ते सोडायचं कसं हेच तर ना. ते वाढवायचं कसं, हे सोडायचं कसं? आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत, बुद्धी पण आहे आणि मन पण आहे, बरोबर आहे.
तुमच्या बुद्धीला जे पटत नाही, तुमच्या मनाला जे पटत नाही ते तुम्ही रिजेक्ट करा. हो की नाही? बरोबर का आहे बरं? अगदी. का बरं? कारण ते तुमच्या वास्तवतेमध्ये, तुमच्या स्वतःच्या वास्तवतेमध्ये ते रिजेक्टेबल आहे. हो. बरोबर आहे की नाही? परंतु जे रिजेक्टेबल आहे त्याला ऍक्सेप्ट करण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर का आलात तर रिजेक्टॅबिलिटी हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होईल. सो तुम्ही जी ठाम मतं बनवून ठेवलीत की हे म्हणजे रिजेक्टच करायचं, त्यालाच मी काय म्हणतो, विश्वास प्रणाली. तर तुम्हाला किती गोष्टी ऍक्सेप्टेबल आहेत आणि किती गोष्टी रिजेक्टेबल आहेत त्याची लिस्ट काढली का मॅडम कधी? तुम्ही मनातल्या मनात स्वप्नांचे मनोरे बांधता, मनातल्या मनात तुम्हाला असं वाटतं की ऍक्सेप्टेबल काय आहे, त्या क्षणाला वाटलं ते ऍक्सेप्टेबल, त्या क्षणाला जे रिजेक्टेबल वाटलं ते रिजेक्टेबल. परंतु याचा अभ्यास केलात का? त्याच्या डेप्थ मध्ये उतरायची काही इच्छा आहे का मनामध्ये? तर तुमची स्वतःची, कारण बेला देशमुखांचं आयुष्य माझं नाही. बेला देशमुखांना अगोदर शुद्धीवर येऊन, भानावर येऊन, जागृतावस्थेत येऊन हे पाहावं लागेल की मला ऍक्सेप्टेबल काय काय आहे आणि मला रिजेक्ट काय काय करायची सवय आहे, किंवा माझ्या मूल्यांमध्ये, माझ्या विश्वास प्रणालीमध्ये जे रिजेक्ट करायचं ते काय काय आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सोडायचं काय आहे. याचंच भान नाही की सोडायचं काय आहे, तर माणूस सोडेल का? याचंच भान नाही की स्वीकारायचं काय, त्याचंही भान नाही, तर स्वीकारेल का? सगळं आपोआप होऊ दे देवा, हे आपला कार्यक्रम आहे. मी जर का तुमचा आत्ता प्रश्न ऍक्सेप्ट केला नसता तर तुम्हाला वाटलं असतं की मी रिजेक्ट केलं, हो की नाही? तुमची भावना आहे ती, तुम्हीच निर्मित करता. मी ऍक्सेप्ट केलं की तुम्हाला आनंद होतो, मी रिजेक्ट केलं की तुम्हाला दुःख होतं. म्हणून तो अहंकार, त्या अहंकाराला जरा नियंत्रणात आणा. आधी तुम्ही ऍक्सेप्ट काय करू शकता त्याचं कागदावर उतरवा तर खरी लिस्ट, पण कष्ट करण्याची वृत्ती असल्याशिवाय साधक निर्मित होत नाही बरं का. आपण एंटरटेनमेंट म्हणून आयुष्याकडे पाहतो आहोत का आपण आयुष्याकडे अभ्यासक म्हणून पाहतो आहोत? याकडे जरा बेला मॅडमनी स्वतःला गांभीर्याने हा प्रश्न विचारावा. आणि एंटरटेनमेंट त्या क्षणामध्ये जसं वाटेल तसं वागण्याची आपली जी वृत्ती आहे त्या वृत्तीला थोडासा आळा घाला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट एव्हर इज ऍक्सेप्टेबल टू यू इज ऑल्सो व्हेरी टेम्पररी. तुम्ही फक्त प्रसंगाला सामोरं जात असताना स्वतःच्या सोयीनुसार वाकवता, ऍक्सेप्टेबिलिटी पण वागवता, रिजेक्टेबिलिटी पण वाकवता. म्हणजे ते मूल्य आहे का? म्हणजे तो विश्वास आहे का? नाही आहे. संधी साधू. वी आर व्हेरी अपॉर्च्युनिस्टिक, यु नो. आपल्याला मूड नसला तर आपण आपल्या सुनेकडनं काहीही ऍक्सेप्ट करत नाही. मूड असला तर तीच गोष्ट ऍक्सेप्ट करतो. आपल्या नवऱ्याकडनं आपण अनेक गोष्टी मूड नसला की अजिबात ऍक्सेप्ट करत नाही. आता कारण सहवासात, अतिसहवासात तिथं कार्यक्रम झालेला आहे. पण तीच गोष्ट जेव्हा आपण नवीन नवीन लग्न केलं होतं तेव्हा ऍक्सेप्ट करत होतो हे आपण विसरून गेलो आहोत. सो आवर ऍक्सेप्टन्स इज ऑल्सो फ्युटाईल, आवर रिजेक्शन इज ऑल्सो फ्युटाईल. त्यामध्ये काही काही ग्राउंडच नाहीये त्याला. जो मन को भाया हमने कर दिया. जसं त्या क्षणात वाटेल तसं आपण करतो, त्याला काही बेस नाहीये. म्हणून मुळामध्ये मी नेहमी सांगतो, प्रगल्भ होण्यासाठी मानवाच्या स्वभावाचा, मानवाच्या वृत्तींचा, मानवाच्या या सगळ्या मनातल्या, बुद्धीमधल्या आणि चेतनेमधल्या प्रवासाचा छानपैकी पाया घालता आला पाहिजे, तो रचता आला पाहिजे, ज्यासाठी आपण एक साधारणतः वर्ष होत आलं तुम्ही सोबत आहात, हो की नाही? हळूहळू पाया तयार होतोय. हा पाया तयार झाल्यानंतर ती इमारत कधीतरी आयुष्यात उभं राहायची शक्यता आहे. तो कळस चढायची शक्यता आहे. परंतु तुम्ही जोवर स्वतःला एक साधक म्हणून गांभीर्याने घेणार नाही, तोपर्यंत या पायामधली प्रत्येक वीट तेवढीच ठिसूळ आहे की क्षणामध्ये तुम्ही त्याच्यावर चढायला गेलात की तुम्ही त्या खड्ड्यात जाऊन पडणार जिथं कायम आपण राहतो.
त्यामुळे थोडासा अभ्यास वाढवा, प्रत्येकाने वाढवावा ही हात जोडून विनंती. आणि आपण कोण आहोत त्याचा जरा शोध घ्यायला सुरुवात करा. जेवढा शोध घ्याल तेवढा बोध होईल, जेवढा बोध होईल तेवढा आनंदाचा, भोगाचा अनुभव पण वृद्धिंगत होईल. तेवढाच तुम्हाला स्वतःवरचा विश्वास अढळ व्हायला सुरुवात होईल. आणि जेवढा स्वतःवरचा विश्वास अढळ होईल तेवढाच त्या गुरुतत्वावरचा विश्वास अढळ होतो, तेवढाच त्या ईश्वरावरचा विश्वास पण अढळ होतो. आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. हो. धन्यवाद. तर ते बरंच, पण काही काही गोष्टी ज्या मनाला सांगतो आपण की हे आपण करायला पाहिजे, हे केल्याशिवाय पर्याय नाहीये, पण ते असं विदिन जे असतं ना आतून, तसं नाही होत. मग ते वरवर करून ते होणारही नाहीये, तुम्हाला ते करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी त्या ईश्वरावर टाकून मोकळ्या होताय तोवर ते होणारच नाही कधीच. तुमच्यामधला ईश्वर आणि तो ईश्वर दोन वेगळ्याच गोष्टी राहणार आहेत. त्या स्वतःमधल्या ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर ते करावं लागतं या वृत्तीवर या. त्या कर्मवृत्तीवर स्वतःला जेव्हा जागृत कराल तेव्हा ते होईल. ते आपोआप होणार नाही. अहो, आपोआप आपल्याला सकाळी शौचासाठी सुद्धा होत नाही. मनात तो विचार आणावा लागतो तेव्हा ते होतं. सो पे अटेन्शन मॅडम, जाग्या व्हा. आपोआप काहीच होणार नाहीये. हे होत नाही, ते होत नाही, येऊ होत नाही, तेऊ होत नाही. नाही, तुम्ही करत नाही ही गोष्ट मान्य करा. त्या कर्मप्रधान संस्कृतीवर स्वतःला शिफ्ट करा. तुम्हाला करावं लागणार. कोण येणार आहे बाहेरून सांगा? कुठलीही गोष्ट स्वतःलाच केल्याशिवाय होत नाही, हे मात्र खरं आहे ना. जोपर्यंत तुम्ही स्वतः ते करणार नाही, ती इच्छा मनात जागृत करणार नाही, ती इच्छा जोरदार प्रकारे कृतीमध्ये आणणार नाही, तोवर हे काहीही होणे शक्य नाही. त्यामुळे ताबडतोब बेला मॅडम व्हा, तुमच्यातल्या मुंगेरी लालची हत्या करा. तो फक्त स्वप्न दाखवणार. ओके, वास्तवातल्या बेला देशमुख व्हा. जरा कर्म आणि कष्ट आणि आत्मानुभूतीकडे स्वतःच लक्ष आणि ती विल पॉवर जागृत करा. तुम्हाला निश्चितपणे आधी स्वतःचा शोध लागू द्या, मग स्वतःतल्या ईश्वराचा शोध लागू द्या, मग बाहेरच्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रकृतीमधल्या समजायला सुरुवात होते. आय होप आता तुमच्या मनामध्ये कार्यकरण भाव उत्पन्न झाला असावा आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पण तयार व्हाल. ओके, नथिंग इज रेडी धन्यवाद सर. दिस वर्ल्ड. काहीच रेडीमेड मिळत नाही खरंच. घडत पण नाही, आपल्याला घडवावं लागतं. राईट. चला तर 7:17 होत छान आहेत. सर, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल अत्यंत उपकृत आहे. तुमच्यातल्या हृदयस्थ ईश्वराला माझ्यातल्या हृदयस्थ ईश्वराचा सादर प्रणाम.